नमस्कार, आपलं कोकणी मुलगी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। टॅमॅटोचा ठेचा कसा करायचा ते आपण पाहूया। मी 4 टॅमॅटो घेतले आहेत, 4-5 तिखट मिरच्या आणि 1 अख्खा लसूण। ते गोल गोल कापून तव्यामध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे। मी 4 टॅमॅटो गोल गोल कापून घेतलेले आहेत। त्यानंतर त्याच्यामध्ये 6 मिरच्या घेतल्या आहेत तिखट, थोडी जास्त तिखट असतील तर 4च घ्यायच्या, नाहीतर खूप तिखट होतं असं झणझणीत। 1 अख्खा लसूण घ्यायचा आहे। हे पहा, मी सर्व टॅमॅटो टाकून घेतलेला आहे। आता मी त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकणार आहे। पुढे पाहूया कशा मिरच्या टाकायच्या आपण। एका मिरचीचे मी 2 ते 3 तुकडे केलेले आहेत आणि त्या मिरच्या मी वरून टाकलेल्या आहेत। त्याच्यानंतर मी अख्खा लसूण साल काढून घेतलेली आहेत आणि त्या लसणीच्या पाकळ्या मी टाकलेल्या आहेत, हे पहा। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मी जिरा टाकलेला आहे आणि थोडंसं शिजून दिलेलं आहे तेलावरती। तर तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर, थंड झाल्यानंतर आपल्याला ठेचून घ्यायचं आहे। चला आपण पाहूया आता। आपला टॅमॅटो चांगलं शिजून झाल्यानंतर आपण ते ठेचण्यासाठी घेणार आहोत। त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे, हे पहा कसं आपला ठेचा गरम झालेला ठेचा आपला झालेला आहे। आता ते आपण खलबत्त्यात घेऊन त्याला ठेचणार आहोत, हे पहा। मी आता खलबत्त्यामध्ये टाकलं आहे। त्याच्यामध्ये मी घेतल्यानंतर थोडीशी वरून कोथिंबीर टाकणार आहे, हे पहा। कोथिंबीर टाकलेली आहे। आता आपण त्याला छानपैकी ठेचून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण ठेचून घेत आहोत। आपला टॅमॅटो ठेचून झालेला आहे, एकत्र सर्व ठेचून झाल्यानंतर तव्यावरती आपण त्याला टाकून घेणार आहे ठेचलेलं, हे पहा। आता छानपैकी आपण त्याला मस्त सर्व तव्यावरती फ्राय करून घेणार आहोत 5 ते 7 मिनिटं। तर 5 ते 7 मिनिटं फ्राय करून झाल्यानंतर आपला टॅमॅटोचा ठेचा रेडी झालेला आहे, आपण पाहू शकता। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। चला, छान असा टेस्टी ठेचा रेडी झालेला आहे आणि खाऊन बघा। ही रेसिपी तुम्ही बनवून पण पहा। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।